जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। सो गुड मॉर्निंग झालेलं आहे। आज सकाळी पप्पांसोबत मी गेलेली फिश आणायला। तो पप्पांना कंपनी केला। आमच्या इथे जवळच एक न्यू फिश मार्केट ओपन झालेलं आहे। सो पप्पा बोले चल सोबत जाऊया। ज्ञाना सुद्धा झोपलेली, सो गेली त्यांच्यासोबत। आणि आज आमच्याकडे स्पेशल गेस्ट येणार आहेत। कोण येणार आहे ते नक्कीच तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच। सो बघा, आणि भरपूर सारी मच्छी घेऊन आलेलो आहोत आम्ही। आणि सो मच्छीचा प्लॅन आहे कुक करायचा। अजून थोडंफार लेट्स सी काय अजून आणतायत पप्पा। तर भरपूर आज नॉनव्हेजचा दिवस आहे आणि मस्तपैकी नॉनव्हेज कुक करणार आहोत। थोडंफार निघताना मी डेकोरेशनचं सामानसुद्धा काढून ठेवलेलं। तर आमची दोघींची पण आता ती गडबड चालू होईल। परत ज्ञाना सावी उठल्या की त्यांच्या मागे ती रुटीन चालू होईल। सो लेट्स सी कसं केवढं शूट करता येतं तेवढं शूट करते। आणि चला सो हा आहे आमचा न्यू फिश मार्केट। नाही, थोडासा व्हिडिओ काढा। हो, मस्त झालंय मार्केट मावशी। तू कुठं असतो इथे? सो स्लायडिंगमध्ये एवढी आपली धूळ असते किंवा आपलं AC कंप्रेसर खराब झालेलं असतं। त्यासाठी मी अगाराचा कंप्रेस्ड एअर डस्टर मागवलेला आहे, जो की 2 स्पीड सेटिंग आहे। 100% कॉपर मोटर आहे, त्याला पोर्टेबल आहे, लाईट वेट आहे, त्याचबरोबर 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे। आणि त्याच्यासोबत आपल्याला असे इक्विपमेंटसुद्धा आलेले आहेत जेणेकरून आपण ते पण यूज करू शकतो। पहिले हा करून बघूया। याच्यात बघा 2 स्पीड सेटिंग मी स्टार्ट करतो। यामध्ये 500 वॉट कॉपर मोटर वर्क करते आणि त्यामुळे 48,000 RPMचा स्पीड जनरेट करतो ब्लोअर स्पीडसाठी। आणि याच्याने आपण ना टायर ट्यूब बलून पण फुगवू शकतो। पुढे पॉवर आहे की धूळ लगेच उडून जाते। आपण आता हा पण यूज करून दाखवतो मी तुम्हाला कसं यूज करतो। सो या कंप्रेस्ड एअर डस्टरची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमच्या घरातल्या गोष्टींसाठी यूज करायला घ्या। तर आम्ही मच्छी आणलेली बोंबील, जी मस्त बोंबील नाही, बोंबील इथे कुठे गेली मॅरिनेट करायला बोंबील आणलेले आहेत। इथे नसते की सुरमई वहिनी आल्या फ्राय सुद्धा करायला घेतले मी इथे क्लिनिंग करून। ही कोणती मच्छी मला नाही माहिती, काहीतरी आहे। आणि हे आहे कोलंबी, आणि इकडे कोलंबीचा झिंगा करणार आहोत। हे ग्रेव्हीसाठी, ही पण ग्रेव्हीसाठी। सुरमईची भुकी आहे, बोंबील आहे आणि सुरमई आहे। अजून काय काय बनवायचं आहे? काय बनवायचं? सो आम्ही एक जण वाट बघतो उठण्याची। सो ज्ञाना उठलेली आहे। आईनं सांगितलं आज पोरींचं तुम्ही करा, आम्ही किचनचं करतो। तर आई ज्ञानाला रेडी करायला गेल्यात, नंतर सावी उठली की सावीचं रेडी करण्याचं होईल। आणि थोडी थोडी आम्हाला दीपा पण मदत करते ग। पोरी झोपलेत तोपर्यंत मदत केवढं करता येईल तेवढं करायचं आहे ना। अजून डेकोरेशन करायचं आहे आपल्याला। आमचं डेकोरेशनचं नेहमी लास्ट मोमेंट असतं, मग अशी काही ठेवत नाही। हे मी सगळं डेकोरेशनचं सुद्धा काढून ठेवलेलं आहे। लेट्स सी काय बनवता येतं इथे। हे ऍक्च्युली आपण जे घेतलेलं आहे ग पैठणीचं, ते फुल कामाला आलंय ना।
हे खूप सुंदर आहे पैठणीचं आणि ह्याची लिंक मी नक्की देईल तुम्हाला. हंग्री शॉपर्स वरूनच घेतलेलं आहे हे. ऍक्च्युली गणपतीच्या वेळेस त्यांनी काढलेलं. ह्याच्याबरोबर तोरण येतं, परत बॅकड्रॉप बरोबर भरपूर साऱ्या गोष्टी येतात. एक बॅकड्रॉप येतं, लटकन येतं आणि चौरंगचं कवर येतं, पान येतो नैवेद्यवाला आणि हे दोराचं तोरण सुद्धा येतं. पण हे ओव्हरऑल फक्त तुम्ही म्हणजे पूजासाठी नाही तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींसाठी पण यूज करू शकता. तर हा बॅकड्रॉप ॲक्च्युली आम्हाला खूप कामाला आलेला आहे पैठणीचा. सो हे हंग्री शॉपर्स वरून मागवलं आहे. इंस्टाग्राम पेज तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी. आणि खूप सारे कलर्स सुद्धा आहेत याच्यात, तर चेकआउट करा. पाहिजे काय भी आहे का? भी आहे बाबू. आजच्या केळवणाचे मानकरी आहेत आमचे फाल्गुनी अभिजित दुर्गे. काय काय बनवलंय? काय 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 तर बोल, काय बनवलंय? हा, मटन चिकन मटण काय बोलतात, मटण बनवायचं आहे. हे खिमा समोसाची तयारी चालली आहे. अच्छा, खिमा समोसा पण आहे, फिश पण आहे. ह्याच्यात काय? हे फिशची ग्रेव्ही आहे, सुरमई आहे, मग बोंबील आहे, कोलंबी आहे. सॉरी. आणि चिकन? चिकन चिकन नाही आहे, मटण आहे. आज फाल्गुनीज नॉनव्हेज किचन मध्ये आपल्याला या सगळ्या दोघी आहेत का? फाल्गुनीज नॉनव्हेज किचन वर्सेस चेतनाज हेल्दी किचन. याच्यामध्ये ऑलरेडी इकडे फिश फ्राय झालेली आहे, ब्रेकफास्ट रेडी आहे. ब्रेकफास्ट त्यांना पण नाही ते खिमा समोसाची तयारी करते. आज आमच्या दोघी चिमण्यांचं केळवण आहे इकडे घरी आणि केळवणाला बोलवलं नाही. हां, डेकोरेशन पण आहे का? कधी डेकोरेशन करणार? हां हां, आमच्या चिमण्या जुन्या झाल्या बसून बसून इकडे, अजून डेकोरेशन नाही पोरींचं. हे त्याच्यासाठी काढलं वाटतं. चेतनाज हेल्दी किचन आणि फाल्गुनीज नॉनव्हेज किचन मधली आज रेसिपी खूप छान छान आहे. इकडे सुरमई आहे, इकडे प्रॉन्स आहे. इसमें क्या है? पानी. इसमें चिकन, मटन आणि स्टार्टरसाठी खिमा समोसे बाय फाल्गुनी. खिमा गेलेला असेल. तुला व्हेज आवडलेले ना? व्हेज आहेत. नॉनव्हेज हां तेच म्हटलं. हां तेच म्हटलं. व्हेज पण छान होते मागच्या वेळेस. ए डोकी डोकी कुठे फिल्टर? बाय बाय करा, बाय बाय. चला सावलीत जा, उन्हात नको. व्हेज खाल्ला असता, संकष्टीलाच बोलवले असते परवा. मग बाडीवरून आम्ही प्रॉन्स पापड आणले ते किमा. आणि सगळ्यांनी विचारलं दादाने काल काय गिफ्ट घेतलं, तर तुम्हाला कळालं असेल काय गिफ्ट घेतलंय. कळालं असेल तर तुम्ही जरा कमेंट करून सांगा काय घेतलं ते. मयुरी आणि ममताचं केळवण आज घरी आमच्या झालेलं आहे. बैठो. आम्ही नेहमी डिसाईड करतो की चांगले आवडू, पण ते इस्माइल. ओके, या दोघींच्या केळवणा बरोबर निखिलचा पण केळवण आहे. निखिलला बोलवलं केळवणाला. चलो, कुठे गेल्या बच्चे कंपनी? कुठे? चिंट्यांना बोलत होता. आजच्या ब्लॉग मध्ये
गेली का ती? निखिल, कालच्या ब्लॉग मध्ये सगळे विचारत होते दादाने काय गिफ्ट केलंय, काय गिफ्ट केलंय. तर लोकांना कळालं असेल आता काय गिफ्ट केलंय. दिसलं का? ते दिसलं का? तुम्ही सांगितलं असेल. नाही, मी सांगितलं तुला. सांगितलं असेल. चला साऊ जा, साऊ जा, जा जा तुकडे जायते ते केक कापायचे. ए आई केक कापते का आरती करते का? ममता लक्ष द्या, कापून मोकळी होईल ती. डेंजर आहे ती. and celebrations. बापरे, हिचा पण आलाय. चिमण्यात दोघी पण एवढं एवढूसा खातात फक्त. एवढंच खायचं. लग्नानंतर पण ए ते बघ, आई बोलवते, आई बोलवते. ओके ओके, अभिनंदन तुमच्या दोघींचा परत एकदा आणि ऑल द बेस्ट. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लग्न होईपर्यंत हे असंच चालणार आहे बघा. एवढा दिवस तो माझ्या बरोबर गाडीत बसायचा, माझ्या बरोबर आला का. पण आता तो आज आणायला गेलाय. ठीक आहे, मम्मीला आणायला गेला असं वेगळी गोष्ट आहे. पण इस लड़की को देखो, इस लड़की को, ये लड़की ने उसको पागल कर दिया. काकू, आजपर्यंत माझ्या बरोबर आल्यावर कधी गेला का तुम्हाला आणायला वर? गेला का तुम्ही सांगा हो की नाही? आला कधी? गाडीतच बसायचा आणि मम्मी खाली आहे. आता काय स्पेशल सर्व्हिस. फायनली तो दिवस आलाय जिकडे आज ते दुबईला माहितीये का एक मोठी रिंग आहे, ती घ्यायची होती मला पण राहिलं. आणि आम्ही डान्स पण डिसाईड केला आणि काकूंचा जर डान्स झाला नाही तर या दोघांवर ब्लेम करायचं आहे आम्हाला. आणि शिकवला नाही ना यांनी का? शिकवलं नाही पण प्रॅक्टिस नाही. हां, अर्ध शिकवलं ते पण सांगा काय. आणि एक माझा डायलॉग काय माहितीये का? निखिल असा नव्हता आधी. बरोबर आहे की नाही? बरोबर झालं झालं, मम्मी पण बोलली. तिकडे माझी एंगेजमेंट झालेली, म्हणजे माझी आणि फाल्गुनीची. तिकडेच निखिलची पण एंगेजमेंट आहे आणि फायनल केलेलं आहे आम्ही सगळं. डेकोरेशन फक्त फायनल करायचं बाकी आहे. पण फूड टेस्टिंगसाठी उद्या परवा वगैरे यायचं. लेट्स सी, बघू कसं काय होतं. तिकडेच आमची एंगेजमेंट होती. ते दिवस परत आठवले. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.